रामटेक मधून एक अत्यंत दुर्दैवी आणि हळहळ व्यक्त करायला लावणारी घटना समोर आली आहे। जलजीवन मिशन मध्ये कार्यरत असलेल्या 28 वर्षीय कनिष्ठ अभियंताचा राहत्या घरी मृतदेह आढळून आला आहे। प्राथमिक माहितीनुसार आत्महत्येपूर्वी कार्यालयात वाद झाल्याची बाब तपासात सांगितले जात आहे। दरम्यान कर्मचारी संघटनेने काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे। मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। पाहूया आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी अजय मेहरकुळे यांचा हा विशेष रिपोर्ट। रामटेकच्या शीतलवाडी परिसरात जलजीवन मिशन मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेले 28 वर्षीय सौरभ पवार यांचा राहत्या घरी मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सौरभ पवार हे उमरेड येथील रहिवासी असून नोकरीनिमित्त रामटेक येथे भाड्याच्या घरात राहत होते। गुरुवारी सकाळी ते कार्यालयीन न आल्याने सहकार्याने त्यांच्या घरी भेटी दिली। घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सौरभ पवार यांचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठवण्यात आला। प्राथमिक चौकशीत आत्महत्येच्या आदल्या दिवशी कार्यालयात वाद झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेचा तपास सुरू आहे। मात्र आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। दरम्यान जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने या प्रकरणात काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत मानसिक त्रास झाल्याचा दावा केला आहे आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या आरोपाची अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाही आणि संबंधित बाजूची प्रतिक्रिया अद्याप समोर आली नाही। रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे। मोबाईल जप्त करण्यात आला असून सहकारी कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे। एका होतकरू तरुण अभियंत्याच्या अकाली निधनाने कुटुंबियासह संपूर्ण परिसरात शोक पसरले असून या घटनेमागील नेमके कारण काय याचा शोध आता पोलीस घेत आहेत। या प्रकरणाचा तपास सुरू असून आत्महत्येमागील कारणाचा शोध पोलीस घेत आहेत। कर्मचारी संघटनेने केलेले आरोपही तपासाचा भाग ठरू शकतात। तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही। या प्रकरणातील प्रत्येक अधिकृत घडामोडींवर सिटी न्यूजचे लक्ष राहील।